कृषी विभागाची आढावा बैठक जी दरवर्षी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होते ती आता बैठक जिल्हाधिकाऱ्यालय इथे पार पडलेली आहे। याच्यामध्ये कृषी विभागाने सर्व पुढचा रोडमॅप काय राहील या वर्षीचा चालू वर्षाचा खरीप पीक आणि रब्बी पीक याबद्दल त्यांनी रोडमॅप या ठिकाणी दिला तो बघितला। पण त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आम्ही सूचना केल्या की अल निनो हे यावर्षी संकट आहे। दर 4-5 वर्षांनी हे संकट येत असते आणि या वर्षीचं संकट हे कृषी विभागाच्या सांगण्यानुसार थोडं जास्त आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा एल निनोच्या बाबतीमध्ये विचार करून यावेळेला पुढची प्रक्रिया राबवली पाहिजे। आम्ही कृषी विभागाला सांगितलं की आपण या बाबतीमध्ये शेतकऱ्यांमध्ये जागरूकता करावी। शेतकऱ्यांची दुबार तिबार पेरणी करण्याची वेळ येऊ नये त्याकरता शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करावी का, कधी पेरणी करावी या संदर्भात त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा आणि नंतरच त्यांनी पुढची कार्यवाही खरीपची करावी अशी मी या ठिकाणी माझी एक सूचना आहे। त्याचप्रमाणे आम्ही PM किसानचे जे शेतकरी आहेत लाभार्थी जे अजून वंचित आहेत त्याच्याबद्दल सुद्धा हा विषय मांडला की PM किसान योजनेमध्ये जे शेतकरी अजूनपर्यंत लाभार्थी जे म्हणजे आहेत पण अजूनपर्यंत त्यांना पैसे मिळत नाही आहे असे शोधून आता हिंगणघाट समुद्रपूरमध्ये असे बरेच लाभार्थी आहे की जे PM किसानमध्ये पात्र असून सुद्धा त्यांची नावं आले नाही। त्याबाबत आम्ही हा चर्चा केली, त्याचं सुद्धा आम्हाला त्यांनी उत्तर दिलं। त्याचप्रमाणे बँकेचे ज्या लोन केसेस आहे, बँकेच्या लोन केसेस शेतकऱ्यांच्या ज्या आहे त्या वेळेत झाल्या पाहिजे या बाबतीमध्ये आम्ही मुद्दा मांडला आणि याच्यामध्ये सकारात्मक कृषी विभागाने आणि LDM आणि जिल्हाधिकारी मॅडम आणि माननीय पालकमंत्री यांनी सांगितलेलं आहे की ज्या बँकांनी ज्या ज्या वेळेमध्ये कर्जाचं वितरण व्हायला पाहिजे ते त्यावेळेला केलं पाहिजे। शेतकऱ्यांना हे कर्ज वितरण शेतकऱ्यांच्या कामी पडावं आणि म्हणून त्यांनी वेळेत कर्जाचं वितरण करावं हा एक सुद्धा विषय होता। त्यानंतर एक पोखरा होता, पोखरा अंतर्गत जी गावं आली त्या गावाच्या बाबतीमध्ये सुद्धा चर्चा झाली। एकूण शेतकऱ्यांना हा जो काही हंगाम आहे खरीप आणि रब्बी याच्यामध्ये कसं चांगलं मदत करता येईल कृषी विभागातर्फे आणि शासनातर्फे या बाबतीमध्ये चर्चा झाली आणि आजची ही बैठक पार पडली। पहिल्या टप्प्यात पोखराचं पहिली ही जी योजना आहे ती पहिल्या टप्प्याचं काम पोखराचं आधीच आटोपलेलं आहे। त्यावेळेला सुद्धा माझ्या हिंगणघाट समुद्रपूरमध्ये मला गावं माहीत आहे आणि काय केलं तर जे काही कामं झाली ती आहे। पण आता टप्पा 2 आलेला आहे। या टप्पा 2 म्हणजे जी काही गावं आलेली आहे या गावामध्ये जी काही कामं आहे याच्यामध्ये पोखरामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी। गावातील विहिरीचं पाणी वाढलं पाहिजे, गावातील बोरिंगचं पाणी वाढलं पाहिजे, गावातील शेतकऱ्यांची प्रत्येक शेतकऱ्यांची बंदिस्ती झाली पाहिजे, गावामध्ये जे शेतकरी गट असेल महिला पुरुष त्या शेतकरी गटाला मदत झाली पाहिजे। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या पोखरामध्ये आहे आणि म्हणून पोखरा योजना ज्या गावामध्ये लागू आहे त्या गावातील ते गाव परिपूर्ण व्हावं हा उद्देश सरकारचा आहे आणि म्हणून आम्ही आज तो विषय मांडला की पोखरामध्ये जी गावं आहे त्या गावाचा पूर्ण आढावा दर 3-3 महिन्यांनी तालुका लेवलला हे आमच्यासमोर यावं आणि त्या ठिकाणी गावामध्ये जे काही विकासाची कामं असेल शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना असेल त्या मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीने आम्ही आज मागणी केलेली आहे। आता हा विषय बैठकीमध्ये निघाला आणि आम्ही कृषी विभागाने यांना विनंती केली आणि आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला आणि पालकमंत्र्यांना विनंती केली की या संदर्भामध्ये ज्या कंपन्या जाणूनपूर्वक म्हणजे जास्त भावाने युरिया किंवा बाकीचं खतं देत आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। 1-2 कंपन्यांवरती FIR सुद्धा झाला पाहिजे आणि यासाठी म्हणजे कृषी विभाग, जिल्हाधिकारी महोदया त्याचप्रमाणे शेतकरी आणि दुकानदार यांनी एकत्र जरी कारवाई झाली तर याच्यामध्ये कंपनीवरती कारवाई होऊ शकते। शेतकऱ्यांच्या हातामध्ये जी काही किंमत असेल त्या किमतीमध्येच खत गेलं पाहिजे, जास्ती किमतीमध्ये जाऊ नये यासाठी लक्ष घालण्याचं आश्वासन माननीय पालकमंत्री महोदय आणि जिल्हाधिकारी महोदयांनी दिले। आमचं सुद्धा लक्ष राहणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।